टेकाळे सरांनी खूप गंभीर प्रश्नात मला टाकलं की ह्या सर्व डॉक्टरांपुढे माझ्यासारख्या पेशंटनी काय बोलायचं. तो मी ऐकलं तुम्ही खरंच ब्रिलियंट, म्हणजे आय डोंट हॅव अ वर्ड्स व्हॉट आय एक्सप्रेस टू विथ यू. एनिवे, सर्वप्रथम 26 नोव्हेंबर 2022 या शुभदिनी भारतीय संविधानाचा 73वा दिवस आपण सर्व मिळून ते सेलिब्रेट करतोय. त्या विषयानेच आपण सर्व इथे उपस्थित आलो. वंदनीय विचारवंत उपस्थित सर्व मान्यवर अतिथी आणि सर्व महापुरुष ज्यांच्या विचारांवर आणि ज्यांच्या वचनावर आपण आपला देश, आपलं राष्ट्र आणि आपण चालतोय, अशा सर्व महापुरुषांना, महामानवांना, महास्त्रियांना त्रिवार वंदन करतो, अभिवंदन करतो आणि आजच्या माझ्या छोटेखानी भाषणाला सुरुवात करतोय. भारताचं संविधान खरंच हे एक अजब रसायन आहे. आत्ताच एका मुलांनी सांगितलं, नेपाळचं उदाहरण दिलेलं आहे आणि सोबतच पाकिस्तानचं उदाहरण दिलेलं आहे. मी आणखी त्यात थोडासा प्लस करतो. 2 वर्ष आधी एक युरोपमध्ये खूप मोठी घटना घडली होती, ब्रेक्झिट. ऐकलं सर्वांनी? ठीक आहे. तर ते काय घडलेलं होतं, भारत हा समूहांचा राष्ट्र आहे. म्हणजे भारतामध्ये जितकेही राज्य आहेत त्यांची एक वेगळी संस्कृती आहे, सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यांचं राज्याचा एक वेगळा कारभार चालतो. त्याला अधिकार दिलेले आहेत भारताच्या कॉन्स्टिट्यूशनलनी. आणि त्या कॉन्स्टिट्यूशननी प्रत्येक राज्याला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारातनं ते राज्य चालतं. त्या राज्याची प्रत्येक वेगळी संस्कृती आहे. जो युरोपमध्ये प्रकार घडलेला आहे तसलाच तो काही प्रकार होता. युरोपमध्ये एक समूह होता. त्या समूहातनं ब्रिटन एक्झिट झाला. तो जो समूह, जसा भारत समूह आहे, म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र आहे, तामिळनाडू आहे, गुजरात आहे, वेगवेगळ्या राज्यांचा समूह आहे ना, आणि सर्व मिळून आपलं एक इंडिया आहे. पण भारत एक राष्ट्र आहे. तिथे त्यांचं युरोपांचं एक राष्ट्र होता, युरोपांचा, ज्यात युरोपमध्ये येणारे विशिष्ट देशांचा तो एक समूह होता. त्यातनं अचानकच इंग्लंडनी अर्धरात्री घोषणा केली की आता आम्हाला तुमच्यासोबत राहायचं नाहीये, आणि तिथं ते बाहेर पडलं. तेव्हा लोकांना कळलं की ब्रेक्झिट काय आणि ते युरोप खंड काय वगैरे वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. तर सांगण्याचं तात्पर्य असं की भारताचं संविधानाची निर्मिती जेव्हा व्हायला लागलेली होती, म्हणजे आजपासून 70 वर्ष आधी किंवा 73 वर्ष आधी, 74 वर्ष आधी, तेव्हा बाबासाहेबांनी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व अनुयायांनी सखोल राज्याचा अभ्यास केलेला होता. सर्वात आधीचं कॉन्स्टिट्यूशन कोणाचं आहे? अमेरिकेचं आहे, तुम्ही सांगितलेलं. तर लिखित कॉन्स्टिट्यूशन अमेरिकेचं होतं, सोबतच स्वित्झर्लंडचं होतं, आणि अलिखित कॉन्स्टिट्यूशन इंग्लंडचं आहे. ठीक आहे, कारभार तुम्ही वाचलेलाच आहे, त्यात मी जास्त पडणार नाही. यांचा अभ्यास केला आणि हे अभ्यास करताना भारताच्या लक्षात आलं, मी भारताचं बोलतो, भारत देशाच्या लक्षात आलं की भारताची भौगोलिक आणि भारताची सांस्कृतिक आणि सामाजिक ही जळणघळण यांच्यापेक्षा वेगळी आहे. कारण की भारत हा समूहात बसलेला राज्य आहे, देश आहे. भारतामध्ये आदिवासी पण आहे, भारतामध्ये हिंदू पण आहेत. आदिवासी वेगळी संस्कृती आहे. भारताचे आदिवासी सगळ्यात प्राचीन आणि मूळ व्यवस्था आहे, त्याला मूळ निवासी आपण म्हटलं जातो. कारण की भारत हा देशातनं उत्पन्न कुठनं झालेला आहे? भारत ह्या देशाचंच उत्पन्न, म्हणजे भारत या देशाची निर्मिती सिंधनं झालेली आहे, जो आधी सिंध प्रांत होता तिथनं. तर भारताची संस्कृती आणि भारताची सामाजिक रचना यांचा संविधान निर्मात्यांनी आणि भारताच्या संविधानामध्ये उपस्थित सर्व लोकांनी सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर भारताच्या कॉन्स्टिट्यूशनला हात टाकला. भारताच्या कॉन्स्टिट्यूशनने काय दिलेलं आहे? तुम्ही सांगितलं होता, भारताच्या कॉन्स्टिट्यूशनने मूलभूत अधिकार दिलेले. कुठले अधिकार दिले आहेत? न्याय दिलेली आहे, समता दिलेली आहे, बंधुत्व दिलेले आहेत आणि धर्मनिरपेक्षता दिलेली आहे. आपण सर्वप्रथम न्यायाकडे घेऊ. न्यायाचा आपण विषय घेतला, आपण एक एक विषयाला हात घालू. तर तुम्ही सर्वांनीच आता नुकताच एक मूवी बघितलेला असेल, जय भीम. बघितलं? जय भीम मूवीमध्ये काय सांगितलेलं होतं? जय भीम मूवीमध्ये हे दाखवण्यात आलेलं आहे की एका आदिवासी समूहाच्या व्यक्तीवर फक्त तो वंचित आहे, गरीब आहे, दलित आहे म्हणून त्याच्यावर चोरीचा आळ आणून त्याला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली, आणि त्याच्यासाठी फाईट करणारं कुठलीही संघटन किंवा कुठलीही न्यायव्यवस्था त्यावेळेस अवेलेबल नव्हती. ही गोष्ट नेमकं त्यावेळेसचे जे सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि ॲडव्होकेट होते, न्यायमूर्ती चंद्रू, नंतर ते हायकोर्टाचे न्यायाधीश झाले, ते बऱ्याच गोष्टी आहेत, आपण त्या विषयावर जाणार नाही. तर त्यांनी नेमकं कॉन्स्टिट्यूशनने दिलेली जी पॉवर होती, त्यांच्याकडे अभ्यास होता, नॉलेज होतं. त्यांनी बघितलं की दिस पीपल इज सफरिंग फ्रॉम पुअर कंडिशन्स. त्यांनी त्याला आधार दिला आणि त्याला साथ मिळाली कोणाची? भारतीय राज्यघटनेची. समजून घ्या विषय. भारतीय राज्यघटना नसती तर त्या
आदिवासीला त्या वेळेस म्हणजे आजपासून ते 20 वर्षाआधी 90च्या जवळपासची ती घटना असेल जवळ 91-92ची, तर त्या आजपासून 30 वर्षाआधी ती घटना घडलेली होती तामिळनाडूमध्ये. त्या घटनेला न्याय मिळाला नसता, हे आपण सर्वांनी मूवीमधनं बघितलेलं आहे. अशा अनेक घटनेला वाचा फोडण्याचा आणि न्याय देण्याचं काम हे कोणी केलेलं आहे? भारतीय कॉन्स्टिट्यूशनने दिलेलं आहे. जसं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे भारतामध्ये सपोज सर्वोच्च न्यायालय सर्वात मोठं आहे. CJI ऑफ इंडिया हा म्हणजे त्याला अप्रतिम अधिकार दिलेला आहे, स्वच्छ अधिकार दिलेला आहे. पण त्या व्यक्तीच्या हाताने ही चुका झाला तर त्यांच्या विरुद्ध काय बसतो? महाभियोग बसतो. माहित आहे तुम्हाला? पण ही ताकद पण कुणी दिली आहे? संविधान. म्हणजे भारतीय संविधान नाही का कारण ते लवचिक आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं जाता की भारताने ह्या आत्ता एका मुलाने सांगितली की भारताने तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच दिलेली आहे संविधानाने, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही बोलणार. ते फ्रीडम ऑफ स्पीच देत असताना तुम्हाला त्यात बंधनं पण टाकण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, ठीक आहे, तुम्ही बोलण्याच्या अधिकारात तुम्ही कोणाच्या भावना दुखल्या नाही पाहिजेत, कोणा जाती धर्मावर विशिष्ट टीका करायला नाही पाहिजे आणि कोणाचं पण मौलिक आणि वैयक्तिक खंडन होऊ नये याचे पण तुम्ही बंधन आहेत घातलेले आहेत. हा सर्व अधिकार तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन दिलेला आहे. त्यातलाच एक अधिकार होता न्यायप्रवक्ता. आधीचे तुम्ही भारताचं स्वातंत्र्य होण्याच्या आधी न्याय बघितलं असेल तर ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांनी एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवलं तर ती गोष्ट जात होती तिथल्या एखाद्या पुढाऱ्याकडे. म्हणजे त्यावेळेस देशमुखी होती, मालगुजारी होती आणि त्याच्या खालवरची जे काही समाज रचना होती त्यांच्याकडे जात होती आणि त्या समाज रचनेतनं त्या व्यक्तीला न्याय मिळायचा की नाही मिळायचा हा त्यावेळेचा खूप मोठा यक्ष प्रश्न होता. ही गोष्ट होती 1947 पर्यंतची. नंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये भारतातील प्रत्येक नागरिकाला त्या न्यायाचा अधिकार भारताच्या राज्यघटनेतनं देण्यात आलेला आहे. म्हणजे महिलाला मिळालेली समानता. आधी मनुस्मृती होती तेव्हा महिलांबद्दल काय विचार होते? महिलांना म्हणजे आज तुम्ही सर्वच प्रकारचे परिधान वेश घालू शकतात. आधी ते अधिकार होते का? मी मुलींना विचारतो. नव्हते माहिती आहे. त्यानंतर विधवा स्त्रियांचं काय व्हायचं? केशव पण होते. त्या पुढला आणखी काय कृती होती? सती जायची. ही अशा ज्या चालीरीती होत्या त्या अनुचित होत्या की त्या काय होत्या त्या म्हणजे त्यावेळेचा विषय होता तो आपण तिथे जाणार नाही. पण ह्या सर्व विषयाला आळा घालणारं एक नियमावली बुक म्हणजे भारतीय राज्यघटना. मुलींना आणि मुलांना जे समानता दिलेली आहे म्हणजे मुलं आणि मुलं तुम्ही आज पण एकत्र बसतायत, एकत्र अभ्यास करतायत आणि एकत्र या देशाचा राज्य कारभार चालवतात हे फक्त आणि फक्त इंडियन कॉन्स्टिट्यूशनने दिलेले आहे. याचं उदाहरण म्हणजे भारताच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ही इंडियन कॉन्स्टिट्यूशनने दिलेली ताकद आणि देणगी आहे. भारताच्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि आता द्रौपदी मुर्मू ही इंडियन कॉन्स्टिट्यूशनने दिलेली ताकद आहे. म्हणजे भारताच्या कॉन्स्टिट्यूशननी फक्त तुम्हाला न्याय अधिकार आणि मूलभूत हक्कच नाही दिलेले आहेत तर मतपेटीतनं तुम्हाला तुमचा राजा निवडण्याचे मूलभूत हक्क दिलेले आहेत. कालचा राजा हा कुठून जन्मायचा? वंशपरंपरेतनं राणीचा पोटातनं जन्म घ्यायचा. आजचा राजा कुठला जन्म घेतो? मतपेटीतनं जन्म घेतो. समजून घ्या तुम्ही. कालचा राजा हा राणीच्या पोटातनं जन्म घ्यायचा आणि आजचा राजा हा मतपेटीतनं जन्म घेतो. म्हणजे आणि हे मतपेटीतनं जन्म घेत असताना भारतातला तो कितीही मोठा व्यक्ती असो, CJI ऑफ इंडिया असो की एक साधा बेरोजगार असो की एखादा भिक्षक मागणारा एखादा व्यक्ती असो, ह्या सर्वांना वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू. म्हणजे एक व्यक्तीला एका मताचा अधिकार आहे आणि त्याचं मूल्य किती असेल? फक्त एकच असेल. म्हणजे हे जे कॉन्सेप्ट आहे म्हणजे इथे श्रीमंत उच्च नीच ह्या गोष्टी आल्यात का? नाही. एका व्यक्तीला एका मताची किंमत आणि एका मताचं मूल्य हे एकच असेल ही गोष्ट पण तुमच्या लक्षात आणून देणारे हे भारतीय संविधान आहे. म्हणजे भारतीय संविधानाने तुम्हाला ही सुद्धा ताकद दिलेली आहे. याचं एक मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो ज्या पुराणी म्हणजे आधी ज्या गोष्टी चालायच्या. काय होतं म्हणजे न्याय व्यवस्था आणि आजचे समतोल साधून मी एक स्टोरी तुम्हाला सांगतोय. चार मित्र असतात. 4 मित्रामध्ये एक देशमुख असतो, पाटील असतो एक. तुम्ही प्लीज कास्टवर जाऊ नका, ठीक आहे. मी एक छोटंसं एक उदाहरण तयार केलेलं आहे.
आणि त्यात आधी जाती व्यवस्था होती ना, त्यामुळे त्या खालोखाल एक होता ओबीसी कम्युनिटीचा, कोणी पण तुम्ही गृहीत धरा, पण एक देशमुख होता, एक ओबीसी कम्युनिटीचा होता, त्यानंतर काही खालचा होता एससी कम्युनिटीचा, आणि त्यानंतर होता आदिवासी कम्युनिटीचा. पण 4 मित्र होते. 4ही मित्र जाऊन चोरी करतात. काय करतात? चोरी करतात. चोरी केल्यानंतर चोरी त्यांची काय जाते? पकडल्या जाते. चोरी त्यांची पकडल्या जाते. त्यांना न्यायालयापुढे उभं करतात आणि न्यायालयापुढं वकील खटला मांडतो. आधीचं, हा मी उदाहरण हे 1947च्या आधीचं सांगतोय. खटला मांडतात आणि सांगतात की 4 लोकांनी चोरी केली, यांच्यावर तुम्ही कलमा लावात आणि यांना दंड करा. त्यांचं वकीलपत्र घेणारा हा त्यावेळेसचा सनातनी मनोवादी व्यक्ती असतो, जेव्हा ती प्रथा तुम्हाला सर्वांना माहितच आहे. तो मांडणी करताना सांगतात की साहेब हे देशमुख पाटील आहेत, साहेब हे देशमुख पाटील आहेत, हे पण या चोरीत समाविष्ट आहे, आणि यांच्यासोबत समाविष्ट असणारे हा एक भोजनाचा माणूस आहे, शूद्र आहे, नंतर अस्पृश्य आहे, आणि नंतर आदिवासी आहे, असं तो वर्णन करताना सांगतो. कोण? वकील त्यावेळेचा, जो कोणी असेल सनातनी व्यक्ती. तर तो न्यायपालिका त्यावेळेस निर्णय देतं की ठीक आहे, काम करा, जो आदिवासी आहे त्याला 4 कोडे मारा, जो अस्पृश्य आहे त्याला 3 कोडे मारा, जो बहुजन आहे त्याला 2 कोडे मारा, आणि जो पाटील आहे त्याला 1 कोडा मारा. हा न्याय सारखा झाला का? हा न्याय जाती व्यवस्थेवर अवलंबून होता. आणि आज अगर हा न्याय दिला असता काय झालं असतं? 1 महिन्याची कारावास, 2 महिन्याचा कारावास, 6 महिन्याचा कारावास, किंवा 1 वर्षाचा कारावास, पण चौघांनाही सारखी शिक्षा झाली असती. तर हा फरक होता आधीच्या काळात आणि आताच्या काळात. म्हणून सांगतोय की संविधान समजूत असताना तुम्ही जेव्हा न्यायाचा विचार करता, मताधिकाराचा विचार करताय, समानतेचा विचार करताय, तर तुम्ही आधीची बाजू, सामाजिक बाजू, सांस्कृतिक बाजू आणि चालू बाजू हे सर्वांचा तुम्ही सखोल अभ्यास करायला पाहिजे. कारण की तुम्ही उद्याचे होणारे अधिकारी आहात, आणि जेव्हा तुमच्या हातात ती ताकद येईल, कॉन्स्टिट्युशनल अधिकारी, तेव्हा तुम्हाला तिथे बसल्यानंतर त्या खुर्चीला न्याय देण्यासाठी फार डोक्याची कसरत करावी लागतं, अप्रतिम. कारण की तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या खुर्चीला योग्य न्याय देऊ शकणार, तेव्हा त्या खुर्चीचा अधिकार तुम्हाला कळेल. ठीक आहे. यानंतर संविधानाने आपल्याला दिलेली आहे समानता. मी आधी पण सांगितलं तुम्हाला की फ्रीडम ऑफ स्पीच, धर्माचं स्वातंत्र्य. भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. भारतामध्ये हिंदू असतो, भारतामध्ये मुस्लिम असतो, भारतामध्ये बौद्ध असतो, भारतामध्ये ख्रिश्चन असतो, आणि भारतामध्ये इतरही समाजाचे लोक राहतात. भारताच्या राज्यघटनेने दिलेली सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे भारताचा जो व्यक्ती ज्या धर्माची आराधना किंवा अर्चना करत असेल त्याला त्याचा 100% काय आहे? स्वातंत्र्य आहे. आजच्या सारखं नाही आहे भारत माता की जय, जय श्रीराम, जय हिंदू हा विषय नाही. हा तुम्हाला लागलेला हा विषय आहे. पण कॉन्स्टिट्यूशनने काय विषय दिलेला आहे? कॉन्स्टिट्यूशनने विषय दिलेला आहे की या देशात राहणारा हा प्रत्येक व्यक्ती त्याला दिलेला धर्म स्वातंत्र्याचं, जिथं तो बिलॉंग करतो, तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, तो हा त्याचा वैयक्तिक पार झाला. त्याला त्याचा धर्माचा पूर्ण स्वातंत्र्य आहे, त्याचा धर्माचं आचरण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, आणि त्याच्या धर्माचं अनुसरण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याला कुणीही, कुठलाही व्यक्ती, भारतातील कुठलाही नागरिक किंवा कुठलाही कायदा त्याला त्याचं बंधन टाकत नाही. हे पण अधिकार आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याने, भारताच्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेले आहेत. सोबतच भारताच्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेले आहेत आपल्याला समान हक्कामध्ये कशाचे अधिकार दिलेले आहेत? रोजगाराचे अधिकार दिलेले आहेत. आधीचे रोजगार कसे होते? जाती व्यवस्थेवर आधारित. व्हेरी गुड. आधीचे रोजगार हे जाती व्यवस्थेवर आधारित होते. म्हणजे कुंड्याचा असेल तर तो काय करायचा? शेती करायचा. बरोबर आहे. न्हावी समाजात असेल तर तो काय करायचा? त्यांचा हेअर सलूनचं काम करायचं, न्हाव्यांचं काम करायचा. त्यानंतर काय म्हणतात त्याला, आपलं अस्पृश्य असेल एखादा तर तो ते झाडू वगैरे नाही का ते काम करायचं. आणि त्या असे तेलाचं असेल तर तो तेल काढायचा, माळ्याचा असेल तर तो फुलबागा फुलवायचा. अशा जाती व्यवस्थेने ते आधारित ती व्यवस्था होती. तिला थंड पाडून भारतीय संविधानाने असे अधिकार दिलेले आहेत की या देशातील प्रत्येक नागरिक प्रत्येक रोजगार आणि प्रत्येक अधिकार काय करू शकतो? स्वतंत्रपणे घेऊ शकतो. म्हणजे आज भारतातील कुठल्याही जातीचा माणूस हा IAS पण होतो, IPS पण होतो, आणि या देशाचा राष्ट्रपती ते पंतप्रधानपर्यंत होतो.
ही ताकद दिली आहे भारताच्या संविधानाने. सोबतच भारताच्या संविधानाने काय दिलंय, सोबतच भारताच्या संविधानाने दिलेले आहे आपल्याला भेदभाव, लिंगभेद, जातीचे भेद, वंशभेद, हे भेद पण आधी होते. ठीक आहे. लिंग म्हणजे स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि समलिंग. ठीक आहे. हे लिंगभेद होते आधी. स्त्रियांना वंचित ठेवलं होतं एक मूलभूत अधिकारांपासून. पुरुषांना काही पुरुषी अधिकार दिलेले होते आणि बाकीच्याही गोष्टीपासून त्या वंचित होत्या. तर भारतीय संविधानाने हा भेदभाव पण काय केला, संपुष्टात आणलेला आहे. भारतीय संविधानाने तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अधिकारांसोबत तुम्हाला मिळणारं शिक्षण, तुम्हाला मिळणारं स्वातंत्र्य आणि तुम्हाला मिळणारी समानतेचा हक्क, न्याय, हे सर्व अधिकार भारतीय संविधान तुम्हाला दिलेले आहे. सोबतच संविधानाचंच इतकं महत्त्व यासाठी आहे की भारताचं संविधान लिहित असताना माझ्या मित्रांनी सांगितलं की 299 बोललेत ना, 299 आधी कॉन्स्टिट्यूशन मध्ये लोक होते, मग नंतर 380 नंतर मग 299 झालेत आणि नंतर मग मसुदा समिती तयार झाली. तर मी त्या मसुदा समितीबद्दल थोडं सांगेन. जेव्हा ड्राफ्टिंग कमिटी स्थापन झाली तेव्हा ड्राफ्टिंग कमिटीमध्ये मुख्य 7 लोक होते. त्यात बाबासाहेब वन ऑफ देम, त्या 7 लोकांमध्ये. तर ते जे मुख्य 7 लोक होते त्या 7 लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या तोडीचं किंवा त्यांच्या खालोखालचं शिक्षण फक्त BN रावांकडे होतं, माहिती आहे सर्वांना. आणि बाकीचे जे लोक होते ते मग फक्त बिनपेंडे म्हणजे जेमतेमच त्यांच्याकडे एज्युकेशन होतं. तर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा मसुदा समितीचा अध्यक्ष केलं तर त्यामागेही गांधीजी आणि वल्लभभाई पटेल आणि नेहरूंनी यांनी बघितलं, आधी चाचपणी केली की भारतामध्ये असा कोण व्यक्ती आहे की भारताच्या या समाज व्यवस्थेला, या संस्कृतीला एका चौकटीत बांधू शकेल. तेव्हा त्यांनी बाबासाहेबांची निवड केली. कारण की बाबासाहेबांकडे फक्त शिक्षणच नव्हतं, तर बाबासाहेबांकडे काय होतं, दूरदृष्टी होती. बाबासाहेबांकडे न्याय देण्याची ताकद होती. मी तुम्हाला आता उदाहरण दिलेलं आहे की आधी न्याय कसा दिला जात होता, पण बाबासाहेबांकडे सर्वांना समान न्याय देण्याची ताकद होती. नेमकी ही गोष्ट गांधीजींनी हेरली की नाही, ही व्यक्ती आहे जी भारताचं कॉन्स्टिट्यूशनच बनवणार नाही तर भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सर्वांना समावेशक अधिकार, हक्क, न्याय मिळवून देऊ शकतो. परत त्याच विषयावर येतो, भारतीय संविधान हे बाबासाहेबांच्या स्वप्नातलं संविधान आहे का? बाबासाहेबांना भारतीय संविधानाचे शिल्पकार मानतात किंवा मसुदा समितीचे चेअरमॅन होते असं म्हणतात की जे काही बोलत असेल. पण बाबासाहेबांच्या स्वप्नातलं भारतीय संविधान होतं किंवा आहे असं कोणी म्हणत असेल तर हे 100% चूक आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातलं संविधान काही वेगळं होतं. ज्या वेळेस संविधानाची प्रत्येक कलम तयार व्हायची तेव्हा ते कलम संविधान पीठापुढे सादर व्हायची, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायची आणि चर्चा झाल्यानंतर ती कलम एक्सेप्ट होऊन ती गृहीत धरल्या जात होती. तर अशा अनेक कलमा बाबासाहेबांच्या अलिखित होत्या ज्यांनी त्या चर्चेत आणल्या, ज्याच्यावर संशोधन झालं आणि त्या प्रत्यक्षात पुस्तकात मांडल्या गेल्या नाही. बाबासाहेबांनी शेवटच्या भाषणात म्हणजे जेव्हा संविधान सभेमध्ये बाबासाहेबांचं शेवटचं भाषण होतं त्यात ही खंत त्यांनी वेगळ्या पद्धतीत बोलून दाखवली. काय बोलले होते बाबासाहेब की भारतीय संविधान किती चांगलं आहे किंवा किती वाईट आहे ही गोष्ट संविधान इम्प्लिमेंट करण्यावर अवलंबून आहे. मी किती चांगलं संविधान दिलं हे तेव्हा चांगलं साबित होईल जेव्हा संविधान इम्प्लिमेंट करणारे म्हणजे अंमलात आणणारे लोक चांगले असतील. किंवा संविधान कितीही वाईट असेल, संविधान वाईट तेव्हा होईल जेव्हा संविधान अंमलात आणणारे लोक वाईट असतील. म्हणजे जरी हे दस्तऐवज म्हणजे नियमावली चांगली आहे की वाईट आली यावर डिबेट होण्यापेक्षा गव्हर्नमेंटने याच्यावर काय ऍक्शन्स घेतलेले आहेत यावर आपण क्वेश्चन उपस्थित केलेले पाहिजे. म्हणजे आजपासून 70 वर्ष आधी जे भूमिका होऊन गेली त्यावर बरेच मला माहित आहे, माझ्यासोबत काम करणारे विद्यार्थी किंवा माझ्यासोबत काम करणारे मित्र हे अनेकदा प्रश्न उपस्थित करतात की ही गोष्ट तशी काय झाली नाही, ही गोष्ट तशी काय झाली नाही. आणि त्यांचा शेवटचा केंद्रबिंदू येतो रिझर्वेशन म्हणजे आरक्षण. बाबासाहेबांना खरंच आरक्षण पाहिजे होतं का? काय पाहिजे होतं? बाबासाहेबांना स्वातंत्र्यासोबत पाहिजे होतं रिप्रेझेंटेशन.
रिप्रेझेंटेशन. बाबासाहेबांच्या डोक्यात आरक्षण ही संकल्पना सुरुवातीला नव्हती. बाबासाहेबांच्या डोक्यात संकल्पना होती ही रिप्रेझेंटेशनची, म्हणजे प्रतिनिधित्वाची. प्रतिनिधित्वाची संकल्पना काय होती त्याचं पण उदाहरण देतो. सपोज म्हणजे एक तंदुरुस्त घोडा आहे, अरबी घोडा, आणि आपला एक खच्चर घोडा. हे दोन घोडे तुम्ही लगेच आणले आणि त्याला तुम्ही रेसमध्ये म्हटलं की चला आता इथनं 100 मीटरची रेस आहे, आपण दोन्ही घोडे लावू. तो कोणता घोडा जिंकणार? अरबी घोडा. का जिंकणार अरबी घोडा? कारण त्याच्याकडे त्या सर्व सुविधा उपलब्ध होत्या. त्याच्याकडे खाण होतं, त्याच्याकडे पिणं होतं, त्याच्याकडे सेवा होती, त्याच्याकडे तितका पाठपुरवठा होता. आणि खच्चर घोड्याकडे या सुविधा नव्हत्या. हीच गोष्ट नेमकी संविधान निर्माण करत असताना बाबासाहेबांच्या लक्षात आली. मी आधी सांगितलं की गांधीजींनी बाबासाहेबांची निवड करताना ही गोष्ट हेरलेली होती की बाबासाहेब संविधानाची निर्मिती यासाठी करू शकतात की भारतामध्ये सर्व समाजाला समावेशक न्याय, समता, अधिकार, बंधुत्व देण्याचं कसब आणि ती दूरदृष्टी आणि ते विचार फक्त बाबासाहेबांकडे आहे. तुम्ही बाबासाहेबांबद्दल बरेच टीका ऐकली असाल, पण तुम्ही जेव्हा सखोलमध्ये बाबासाहेबांना वाचाल आणि त्यांचे तर्क वाचाल ना, तर तुम्ही एकदम डिफरंट होऊन हलवून जाल की खरंच हा माणूस असामान्य माणूस कसा भन्नाट होऊ शकतो, इतका विचार कसा करू शकतो. भारताचा नदीजोड प्रकल्प आज आपण बघतो. नदीजोड प्रकल्प जेव्हा आपल्याला पाण्याची काय होत आहे, कमतरता भासत आहे. पाणी कुठे चाललंय? सर्व समुद्रात. त्याला होतं का? मिठ्या पाण्याची गोष्ट होतं का? नाही, ते रावण करणार होता. ही गोष्ट आपण काल्पनिक ऐकलेली आहे. ती आता सध्या यशस्वी नाही आहे. तर भारताने आजपासून संविधानामध्ये तेव्हा सांगितलं होतं की नदी जोड प्रकल्प हा काय महत्वाचा आहे. हे कधी सांगितलेलं होतं? बिफोर 70 इयर्स अगो. इतकंच नाही तर 337, 342 कलमानुसार जेव्हा आरक्षणाचा मसुदा आरक्षण देण्यात आलेलं ओबीसी, एससी, एसटी सर्व लोकांना, तेव्हा ओबीसी आणि हिंदू कोड बिल संसदेत एक्सेप्ट झालं नाही. म्हणून स्वतःच्या मिनिस्ट्रीचा, मंत्रिपदाचा राजीनामा देणारा एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जी गोष्ट संविधान निर्माण झाल्याच्या 2 वर्षानंतर घडलेली, 1952 मध्ये. ही पण सर्वांना माहित आहे. हिंदी कोड बिल त्यावेळेस लागू झालं असतं तर जे आता महिलांना अधिकार मिळालेले, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळाले सर्वांना, आता आधी होते का? नाही. तर विचार करा, 1952 पासून तर जेव्हापर्यंत अधिकार नाही मिळाले तेव्हापर्यंत ज्या महिलांसोबत छळ झाला, त्या ज्या महिलांना या मूलभूत हक्कांपासून, अधिकारांपासून वंचित राहावं लागलं, शेवटी एकदा त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसा, बघा, त्यांना दृष्टीक्षेप टाका की खरंच त्यांचं आयुष्य कसं असेल. सावित्रीबाई फुले जन्माला नसत्या तर सावित्रीच्या लेखी त्या बसल्या असत्या का? आज आम्ही संविधान रॅली काढली संविधान जागृतीसाठी. आम्ही नाही का त्यासाठी भयंकर मेहनत घेतली होती. नवरात्र असते, गणपती उत्सव असते, सर्व जणांचं त्यात श्रद्धा जुळलेली असते. सर्व लोक मी बघितलं अनवाणी पायानी काय करतात, सेवा करतात. आमची इच्छा होती की तुम्ही एक दिवस ड्रेसवर फक्त संविधानासाठी या, पण फक्त शाळेचे विद्यार्थी आले कारण की त्यांच्यावर बंधनं टाकलेली होती, बाकीचे लोक अपसेट होते. तर ज्या सांगण्याचं अर्थ इतकंच की ज्या समाज व्यवस्थेने तुम्हाला डावललं होतं, ज्या समाज व्यवस्थेने तुम्हाला डावललं होतं, ज्या संस्कृतीने तुम्हाला डावललं होतं, त्या सर्वांशी फाईट करून आजपासून 70 वर्ष आधी, 73 वर्ष आधी एक असं पुस्तक बनतं, एक असं रूल बुक बनतं, ज्या रूल बुकमुळे तुम्हाला समता, न्याय, बंधुत्व आणि भेदभाव मिटण्याचे सर्व अधिकार दिल्या जातं. त्या बुकसाठी आणि तो विषय घेऊन जेव्हा तुम्हाला घरोघरी जाण्याचा दिवस येतो तेव्हा मात्र आपण दरवाजा बंद करून गुपचिप बसून राहतो. म्हणून सांगितलं तुम्ही सर्व लोक भविष्यातील अधिकारी आहेत. जेव्हा तुम्ही उद्याचे अधिकारी व्हाल तर तुमच्याकडनं पण येणाऱ्या समाजाला आणि सोसायटीला हाच संदेश गेला पाहिजे की मी या खुर्चीवर आहे तर तुम्ही निश्चिंत राहा. यू फोल्ड युअर हँड. म्हणजे जेव्हाही तुम्ही तुमच्या समोर वंचित, गरीब, दलित व्यक्ती राहाल, तुम्ही त्याचा असा हात भक्कमपणे थांबायला पाहिजे. तर त्या खुर्चीला आणि त्या न्याय व्यवस्थेला तुम्हाला न्याय देता येईल. नाहीतर जी गोष्ट माझ्या 2 मित्रांनी आधी सांगितलं की भारताची राज्यघटना जरी इतकी ताकद दिलेली आहे पण आजची परिस्थिती त्याला पुरेशी नाही आहे. का नाही आहे? कारण की परत आपण जुन्या गोष्टीकडे जाऊ की भारताचं संविधान किती चांगलं असेल पण ते अंमलात आणणारे लोक जर चुकीचे असतील
तर त्याची ताकद तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ती ताकद तुमच्यापर्यंत एकतर तुम्हाला पोहोचून घ्यावा लागणार, नाही तर तुम्हाला तुमच्या व्हॉइस, तुमचा आवाज काय करावा लागणार, रेज करावा लागणार, वाढवा लागणार आणि तुम्हाला ते परत मागून घ्यायला लागणार. कारण की 70 वर्ष आधी, 80 वर्ष आधी, 100 वर्ष आधी पण ह्या गोष्टी सहज नव्हत्या. कारण की आज 73वा आपण सेलिब्रेट करतो, उद्या 74वा करू, नंतर 75वा करू. दिवसामागून दिवस असेच जातील पण परिवर्तन होणार नाही. तर ज्या गोष्टीसाठी तुम्ही या सभागृहात आज उपस्थित आहे आणि तुम्ही आता प्रास्ताविकेचं वाचन केलं, त्यानंतर तुम्ही शपथ घेतली, या सर्व गोष्टीतली एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की इथनं गेल्यानंतर आपल्याला येणाऱ्या उद्यासाठी चांगलं सामाजिक जीवन, आर्थिक जीवन सोबतच अधिकारिक जीवन जगण्यासाठी भारताच्या संविधानाला आपल्याला काय करायचं आहे, अध्ययन करायचं आहे. ते समाविष्ट करून घ्या. जसं आपण स्वतःला एखादा अंगीकृत करून घेतो ना एखादी गोष्ट, तसं अंगीकृत करून घ्या की नेमकं व्हॉट इज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचा नंतरचा प्रवास सुरू करा. भारतीय संविधान हे जगातील सगळ्यात मोठे लिखित संविधान आहे, बरोबर. आणि भारतातील लोकसंख्या ही जगातील सध्या दुसऱ्या नंबरची, म्हणजे आता आपण काही दिवसात येणाऱ्या 1-2 वर्षात 1 नंबरवर चालला जाऊ. तर 73 वर्षानंतर पण एक रूल बुक, हा संघ, हा एकोपा अगर टिकून ठेवत असेल तर याचं श्रेय कुणाला जातं, संविधान निर्मात्याला जातं. कारण की पाकिस्तानमध्ये जे झालं, नेपाळमध्ये जे झालं, युरोपमध्ये जे झालं, ठीक आहे, अमेरिकेमध्ये आत्ताच ट्रम्पने हल्ला, म्हणजे ट्रम्पची जेव्हा सत्तेतनं उतार झाली तेव्हा काय झालं होतं, सर्वांना माहिती आहे. व्हाईट हाऊस त्यांनी काय केलं होतं, व्हाईट हाऊसमध्ये काय केलं होतं, पाठवले होते ना, ठीक आहे. ह्या गोष्टी जेव्हा जगातली महासत्ता, आर्थिक सत्ता ज्याला म्हणतो अमेरिकेमध्ये, तिथे होऊ शकतात. इतकं झाल्यानंतर पण इंडियन सेफ आहे ड्यू टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर मित्रांनो, आजच्या ह्या दिवशी सर्वांना परत मी एकदा भारतीय संविधानाच्या या 73व्या दिवसानिमित्त शुभेच्छा देतो. तुम्ही उद्याचे भविष्य आहात, चांगलं काम करा, चांगले अधिकारी व्हा. आणि अधिकारी होत असताना मी शेवटचं इतकं सांगतो तुम्हाला फक्त की विद्यार्थी घडत असताना आता तुमच्यातनं सरळ अधिकारी होणार नाही आहे. होतील का, होतील ना, चला व्हेरी गुड. तर अधिकारी होत असताना मी एक छोटंसं उदाहरण देतो आणि मी थांबतो. मूवी बघून एकदा रात्री आम्ही सर्व मित्र मूवी बघायला गेलो होतो. एक छोटंसं उदाहरण आहे, नंतर मी थांबतो. म्हणजे मला तुमच्यात स्फूर्ती आणि तुमच्यात त्या अंदर असलेले अंगीकृत कलागुण काय असते हे मला तुम्हाला काय करून द्यायचं आहे, जागृत करून द्यायचं आहे. आम्ही सर्व मित्र मूवी बघायला गेलो होतो. रात्री 9 ते 12 मूवी बघून आल्यानंतर बराच अंधार झाला. अंधार झाल्यानंतर आम्हाला येताना शॉर्टकट घ्यायचा होता. तर शॉर्टकट घेतला आम्ही स्मशानभूमीतनं. स्मशानभूमीतनं शॉर्टकट घेतल्यानंतर कोणीतरी तिथे आपल्या प्रेत गाडण्यासाठी गड्डा करून ठेवला होता. तर गड्डा करून ठेवला होता, तर आम्ही दोघं पुढं होतो आणि एक मागे होता. त्यातला जो मागे होता तो त्या गड्ड्यात पडला. आम्ही बोलता बोलता समोर निघून गेलो. तो गड्ड्यात पडला. गड्ड्यात पडल्यानंतर त्या गड्ड्यात ऑलरेडी एक जण आमच्यातला पडलेला होता. त्याला दिसला हा पण पडला, पण त्याने त्याला काही सांगितलं नाही. कारण की त्यांनी पण आधी खूप मेहनत केली होती त्या गड्ड्यातनं बाहेर यायची, पण तो गड्ड्यातनं बाहेर आला नव्हता. हा जो दुसरा व्यक्ती पडला गड्ड्यात, याने खूप मेहनत घेतली, गड्ड्यात आवाज पण दिले, पण ते आवाज त्या अंधारात काही पोहोचू शकले नाही. ते स्मशानभूमीतनं कोण जातो, कोणीच जात नाही. आणि बराच मेहनत घेतली आणि नंतर हा दमून बसला. जो आधीचा गड्ड्यात पडलेला होता त्याला वाटलं की आता याला काहीतरी आपण बोललो पाहिजे, तर तो बोलला. आणि याला माहिती नव्हतं की तिथे दुसरं कोणतरी आहे. तो त्याला हळू आवाजात बोलला, मित्रा दमलास का, मी मदत लावू का. जसा त्याच्या कानावर हा आवाज गेला आणि डायरेक्ट पुढे बाहेर. हा कुठे बाहेर. आणि डायरेक्ट धावत आमच्याकडे आला.
आणि धापा मारत सांगायला, अरे मी तिथे पडलो होतो आणि तिथे गड्डा होता, भूत होतं. म्हटलं काय झालं? तिथे भूताने मला आवाज दिला वगैरे वगैरे वगैरे. आम्ही काय परत गेलो नाही. तर म्हटलं मग तू आला कसा? अरे मी 15 मिनिटं मी प्रयत्न केले, तर मला येताना निघताना आलं बाहेर, भूताचा आवाज आल्यानंतर मी उडी मारली आणि मी बाहेर आलो. तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच मित्रांनो, त्या व्यक्तीला अगर खरंच माहिती असतं की मी इतकी उंच उडी मारू शकतो, तर त्यांनी भारतासाठी उंच उडीमध्ये एक मेडल नक्की आणलं असतं. तर तुमच्या अंदरपण असं सुप्त कला गुण लपलेला आहे. म्हणून विचारलं तुम्हाला, तुम्ही भविष्यातील अधिकारी होणार का? म्हणून तुम्ही सपोज अधिकारी परीक्षेत फेल झालेत तर निराश होऊ नका. अधिकारीच्या नंतरचं बरंच आयुष्य आहे. बरंच आयुष्यामध्ये पत्रकारिता आहे, लेक्चरशिप्स आहे, त्यानंतर बिझनेस आहेत. येस, बिझनेस आहेत, इंजिनिअरिंग फील्ड्स आहेत, जे एन नंबर्स ऑफ ऍक्टिव्हिटीज आहेत जिथे तुम्ही तुमच्या नावाचा ठसा उमटवू शकता. आणि नाहीच काही झालं तर 2 मुलं फार सुंदर बोलले, तुम्ही डिबेटमध्ये कॉम्पिटिशन घ्या, आज 20 ते 30 हजार रुपये कोणी पण देतात आणि महिन्याला 4-5 काय मिळतं? नाही, मेडल नाही हो, सुपारी मिळतं. सुपारी म्हणजे ती सुपारी नाही, या कार्यक्रमाची सुपारी. महिन्याला 4-5 सुपाऱ्या मिळतात. म्हणजे जसं की आता अंधारे, त्यानंतर तो काय ना त्याचं कराड तो ते शिवाजी महाराजांना बोलतात बानगुडे पाटील. तर असे बरेच लोक आहेत ज्यांनी स्वतःचं स्पीच डेव्हलप केलं आणि ते स्पीच मधून मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहेत. तर तुम्ही ज्या फील्डमध्ये तुम्ही पारंगत आहे, तुम्ही त्याचा नेमका अभ्यास करा, निराश होऊ नका आणि तुम्ही तुमच्या त्या योग्यतेला तुमचं टार्गेट करा. अर्जुनाने धनुष्यबाण हातात न घेता भाला घेतला असता हातात, तर अर्जुन सक्सेस झाला असता? तेंडुलकरने बॅट न घेता पेन हातात घेतला, सक्सेस झाला असता? नाही. त्याला माहिती होतं की मला काय करायचं भविष्यात. हीच गोष्ट तुमच्यात पण आहे. मी इथनं जाताना इतकंच सांगतो की आयुष्यात फेल्युअर नसते आणि एक सर्टिफिकेट तुम्ही चांगले आहे, हुशार आहे, गरीब आहे, लाचार आहे की नालायक आहे हे ठरू शकत नाही. तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमचं वर्चस्व हे फक्त तुमच्या शिक्षणातनं, तुमच्या वर्चस्वातनं आणि तुमच्या कृतीतनं घडू शकतात. म्हणून इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शेवटचं इतकंच सांगणं आहे की बी प्रिपेअर्ड फॉर ऑल थिंग्स. कारण की भारताची सामाजिक रचना आणि भौगोलिक परिस्थिती पाहता तशी अनुकूल नाही. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे भारतात होणारा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा विस्फोट. आणखी एक विषय, बस 2 मिनिटं घेतो. लोकसंख्या ही पूरक आहे की अभिशाप आहे? मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. अच्छा, वेगवेगळे डिफिनेशन मी हे सांगतो तुम्हाला. लोकसंख्या हे देशाला अभिशाप नाही. हा भाग वेगळा आहे की त्याच्या वापरावर अवलंबून आहे. त्याचं कारण सांगतो. अमेरिकेची लोकसंख्या अराउंड 30-35 CR आणि भारताची 140 करोड, बरोबर आहे. पण भारताच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत आणि बाहेर देशांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत डिफरन्स काय? भारतामध्ये एक घर, एक व्यक्ती, एक इन्कम, बरोबर. म्हणजे माझ्या घरी आम्ही 6 लोक असतील, मी, माझी बायको, माझी 2 मुलं आणि आई वडील, तर माझ्या घरी कमावणारा किती व्यक्ती आहे? एक व्यक्ती, बरोबर आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला पाहिजे ती ताकद लागत नाही. पण आपल्या घरी जर 6 लोक आहेत आणि त्यातले 4 कमवते असते, तर माझं इन्कम जर 20,000 असतं तर 20,000 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 80,000. म्हणजे माझं पर कॅपिटल इन्कम किती झाला असता, म्हणजे पर होम इन्कम किती झाला असता? 80,000. 80,000ला तुम्ही मल्टिप्लाइड बाय केला आपल्या लोकसंख्येला, तर किती इन्कम होईल तुम्ही गृहीत धरू शकता. तर भारताचं लोकसंख्या ही अभिशाप नाही आहे. प्रॉब्लेम इथे आहे की आपण त्या लोकसंख्येचा उपयोग आणि आपण त्याचा वापर कशा पद्धतीने करून घेतो. आपण पाणठिल्यावर जातो, आपण चहाच्या टपरीवर जातो, की आपण निरर्थक गोष्टीवर जातो, की आपण भारत माता की जय म्हणण्यात जातो, की आपण आपला वेळ या अभ्यासिकेत इथे श्रम घालवण्यात घालतो. हाच डिपेंड आहे. म्हणून लोकसंख्यावर किंवा भारताच्या परिस्थितीवर दोष न देता तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वयंप्रेरित व्हा, स्वयंस्फूर्त व्हा आणि तुम्हाला जो योग्य निर्णय होते तो योग्य निर्णय घ्या. खूप चांगलं उदाहरण आहे तुमच्याकडे
आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असतो तेव्हा अशी कुठलीच अभ्यासिका आमच्याकडे नव्हत्या, असं कुठलंच वातावरण नव्हतं, त्यामुळे आम्हाला काही अधिकारी होता नाही आलं. आज तिकडे सरांसारखं मोठं मार्गदर्शन आहेत आणि नाही झालं तर मी पण एक स्वतः अभ्यासिका चालवत आहेत. माझ्या अभ्यासिकेचा कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले या अभ्यासिकेची निर्मिती आपण गरीब होतकरू संसाधन रहित विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे. ही एक निशुल्क शैक्षणिक चळवळ आहे. परत रिपीट करतो, आमची अभ्यासिका निशुल्क शैक्षणिक चळवळ आहे. आम्हाला कुठलंही योगदान किंवा फंडिंग नाही. आमच्यासारखे जे समविचारी लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की समाजात असलेला गरीब व्यक्ती हा फक्त पैशामुळे मागे असायला नको, तो पण उद्याचा कलाम व्हायला पाहिजे, अशा लोकांसाठी आम्ही एक स्वतंत्र विचारपीठांची निर्मिती केलेली आहे, एक विद्यापीठाची निर्मिती केलेली आहे. हिते प्रत्येकाला संधी नाही आहे, मर्यादित जागा आहेत ना, प्रत्येक ठिकाणी मर्यादितच जागा आहे. तुम्ही एक्झाम द्यायला जाल तिथे मर्यादाच असतं, तुम्ही जेव्हा नोकरीवर लागाल तिथे मर्यादाच असतं, तसं प्रत्येक जागी मर्यादा आहे. म्हणून आम्ही असा विचार केला आहे की असे लोक ज्यांच्याकडे साधनं नाही आहेत आणि ज्यांच्याकडे पाहिजे त्या गोष्टी नाही आहेत, त्या गोष्टीसाठी आम्ही एक स्वतंत्र विचारपीठ निर्माण केलेली आहे. म्हणूनच सरांनी मला इथे आज आवर्जून उपस्थित केले की सर तुमचं पण काय ते एकदा सांगून द्या मुलांना. तर अशी आम्ही मुलं घडवतो आणि आमचा फक्त अगदी प्रांजळ उद्देश आहे की या नगरीतील प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या पदावर, चांगल्या विचारावर आणि चांगल्या जागी पोहोचायला पाहिजे. त्याच्यामध्ये जातीचा, पैशाचा आणि इतर गोष्टीचा द्वेष, माज नको. त्यांनी खऱ्या रीतीने भारताच्या संविधानाने दिलेल्या समता, न्याय, बंधुत्व, संस्कार, संस्कृती आणि हक्क, अधिकार हे जोपासले पाहिजे. म्हणून उद्याचं भविष्य तुमच्या हातात आहे. जेव्हा तुम्ही इथनं जाल ते एक चांगला विषय, चांगली ताकद, चांगले विचार घेऊन जा. आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहे की सर्वांनी चांगल्या मोठ्या पदावर जावं आणि काटोलचं सोबतच आपल्या अभ्यासिकेचं नाव मोठं करावं. तुम्हाला ज्या शिक्षकांनी इथे संधी दिली त्या शिक्षकांच्या दिलेल्या संधीचं सोनं करावं, शिक्षकांचं नाव मोठं करावं, आई वडिलांचं नाव मोठं करावं. आणि इथेच माझ्या शब्दाला समापनाची समज देतो आणि थांबतो. जाता जाता एक कविता बोलतो. ऍक्च्युली मला कविता भरपूर येतात पण आता मी बोलणार नाही. प्रत्येक शोषिताचा ललकार मीचा आहे. प्रत्येक शोषिताचा ललकार मीचा आहे. विद्रोह पेरणारा झुंजार मीचा आहे. माझ्या सवेत फिरायला तलवार लागते रे. माझ्या सवेत फिरायला तलवार लागते रे. कुख्यात शाहिरांचा सरदार मीचा आहे. कुख्यात शाहिरांचा सरदार मीचा आहे. आणि जाताना सांगतो की विवेक तू आक्रोशित राहा. माझं नाव बुद्धी आणि विचारांचा समन्वय म्हणजे विवेक, असं मला वाटतं. विवेक तू आक्रोशित राहा, मला तुझी गरज आहे. विवेक तू आक्रोशित राहा, मला तुझी गरज आहे. माझ्याही घराचा परसात रामाची अयोध्या वसत आहे. माझ्याही घराच्या परसात रामाची अयोध्या वसत आहे. आणि मुलींसाठी शेवटचं, ताठरलेली मान खाली घालशील तर बघ. मुलींसाठी ताठरलेली मान खाली घालशील तर बघ. आवडलेल्या मुठींनी दंड कुळवाडशील तर बघ. ते अहिल्यासारखा तुझा दगड करतील. तुझ्या उद्धाराची भाषा बोलतील. गाळून देतील दूर तुझ्या रस्त्यावर तुझा मायस्टोन करून आणि त्यावर लिहितील समता एक शताब्दी दूर. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.